मित्रांनो, आज उठल्याबरोबर एका मैत्रिणीचा इंदोरहून फोन आला. ती विचारत होती आज डेट काय आहे. तर तेव्हा मला लगेच लक्षात आलं की आज 31 मे म्हणजेच कोणाचा वाढदिवस आहे. तर मला पटकन आठवलं की जेव्हा मी अहिल्यानगरला गेले होते तेव्हा मला तिथे असं जाणवत होतं की अहिल्यानगर म्हणजेच कोणाच्या नावाने ओळखलं जातं, तर ते अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने ओळखलं जातं. तर ह्या राजमाता, पुण्यश्लोक, धर्मरक्षक अशा प्रकारे आपण ह्यांना ओळखतो. तर ह्यांचा जन्म झालेला आहे अहिल्यानगरमध्ये, म्हणजेच जिल्हा आणि तालुका जामखेड आणि गाव आहे चोंडी. तर ह्या शिंदे घराण्यामध्ये जन्माला आलेल्या आहेत. यांना आज जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा मी करत आहे. तर ह्या मराठा साम्राज्याच्या माळवा राज्याच्या 18व्या शतकातील महान अशा राजमाता म्हणून आपण त्यांना ओळखतो. तर ह्या महाराष्ट्रातील अशा खूपच कौशल्यपूर्ण नेतृत्व दाखवणाऱ्या आणि यांच्या नेतृत्वाला बघूनच यांच्या सन्मानार्थ अहमदनगरला अहिल्यानगर नाव दिलेलं आज दिसतं. पूर्वीचे जुने नाव अहमदनगर आहे. तर अहमदनगर हे नाव कसे पडले होते पूर्वी, तर 15व्या शतकात निजामशाह याने वसवले होते म्हणून त्याचे नाव अहमदनगर पडले होते. पण आता हे नाव अहिल्यानगर या नावाने ओळखले जाते. का ओळखले जाते, तर ते आपल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ हे नाव आपल्या भारतभर ओळखले जाते. तर ह्या मराठा साम्राज्याच्या महान शासक, प्रजाहितदक्षक, कुशल प्रशासक आणि दानशूरतेचे प्रतीक राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम करते. यांनी प्रजेला आपले अपत्य मानले, न्यायास आपले परमेश्वर मानले. आपल्या अफाट धैर्याने माळवा प्रांतावर आदर्श राज्य करणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. तसेच संपूर्ण भारतात विखुरलेल्या मंदिरांचा, घाटांचा जीर्णोद्धार करून भारतीय संस्कृतीला नवजीवन देणाऱ्या धर्मपरायण पुण्यश्लोक राजमाता यांना प्रणाम आहे. तसेच स्त्रियांच्या कर्तृत्वाचा आणि स्वाभिमानाचा सुवर्ण इतिहास यांनी लिहिलेला मी इंदोरला गेल्यावर त्यांच्या जे राजमहाल होतं किंवा आणखी काही त्यांचं जे काही संग्रहालय होतं तिथे मी बघितलेलं आहे. त्या बघितल्याबरोबर मला त्यांच्या कार्याबद्दल खूप अशी उत्साहपणा आला आणि असं खूपच ग्रेट अशा वाटत होत्या की त्यांनी एवढं काही कार्य केलं आहे की त्यांनी स्त्रियांचं खूप सारं माहिती पण लिहून ठेवलेलं आहे. तर ह्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे, जसे की काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी, सोमनाथ मंदिर गुजरात, महाकालेश्वर मंदिर उज्जैन, त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक, बद्रीनाथ, रामेश्वरम, द्वारका, घृष्णेश्वर मंदिर वेरूळ, मल्हारी मार्तंड मंदिर जेजुरी असे अनेक ठिकाणचे मंदिर यांनी जीर्णोद्धार केलेले आपल्यास दिसून येते.